कलाकार हा नेहमी प्रयोगशीलच असतो. तो जे करतो ते काहीतरी नवीनच असतं. अमरावती शहरातले कलाकार फोटो जर्नलिस्ट म्हणजेच वृत्त छायाचित्रकार शशांक उर्फ बंडू नागरे यांनी देखील एक नवीन प्रयोग केला. काही जणांच्या मते हा केवळ अमरावतीच नव्हे तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असावा. नागरे यांनी छत्री तलावाजवळ अंकुरित भेल विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला. नागरे तसे प्रेस फोटोग्राफर आहेत. दिवस रात्र फोटो क्लिक करतात. अंकुरित भेल तयार करून अमरावतीकरांना खिलवण्याची आयडिया त्यांना क्लिक झाली. लॉकडाऊन काळात अनेकांचे व्यवसाय मंदावलेत. त्यात बराच वेळ त्यांना मिळायला लागला. या वेळेचा सदुपयोग करीत नागरे यांनी सकाळी 9 वाजेपर्यंत अंकुरित भेल विक्रीचा व्यवसाय सुरू केला. ही भेळ वेगळी आणि हेल्दी असल्याने खाणाऱ्यांनाही ती लगेच क्लिक होते. कलाकार हा क्रिएटिव्ह असतो, तो इनोव्हेटिव्ह असतो, काहीतरी नवीन नवीन प्रयोग ते करतच असतो. अमरावती जिल्ह्याचे प्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट शशांक नागरे हे देखील असेच एक क्रिएटिव्ह कलावंत आहेत. कोरोना काळ म्हणजे आरोग्य जपण्याचा काळ, हेल्दी राहण्याचा काळ, आपली प्रतिकारशक्ती ठेवण्याचा वाढवण्याचा काळ आणि यांनी अमरावतीकरांची प्रतिकारशक्ती वाढवी म्हणून एक चांगला प्रयोग केलेला आहे. त्यांनी स्प्राउट भेल म्हणजे मोड आलेल्या कडधान्याची भेल या ठिकाणी वापरलेली आहे. यांच्या डोक्यात ही कल्पना कशी आली तर आपण शशांक दादांसोबतच विचारूया. शशांक दादा, तुम्ही फोटोग्राफर आहात. फोटोग्राफी करता करता तुम्हाला कशी आयडिया सुचली की स्प्राउट भेल ही कडधान्याची? या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टीवर बंधनं आलेत की हे खाऊ नये, ते खाऊ नये, कुठल्याही बाहेरच्या वस्तू खाऊ नये किंवा आणि म्हणजे प्रकृतीची काळजी घ्यायला लागले लोक, तर तेव्हा मला असं वाटलं की हे सगळं प्रोटीन्सयुक्त आहे. याच्यामध्ये कुठलंही आपण बाहेरच्या वस्तू वापरत नाही. घरात मोड आलेले धान्य, मूग, चणा आपण घरी तयार करतो. याच्यामागे प्रचंड अशी मेहनत घेऊन त्याला अंकुरित आले पाहिजे आणि सगळे हे जे शतपावली करतात किंवा सर्वसामान्यांनी जी तब्येतीची ज्या काळजी घेतली पाहिजे त्याच्यासाठी हे सगळं आपण तयार करून सगळं प्रोटीनयुक्त वापरतो. बरं, अंदाजे किती लोक या ठिकाणी तुम्हाला भेटायला येतात? मला भेटायला येणारे भरपूर लोक येतात आणि गेल्या 2-3 महिन्यापासून मी हा प्रयोग चालू 3 महिन्यांपासून लॉकडाऊन पिरियड हो. आणि अमरावतीमध्ये हा पहिलाच प्रयोग मी करून पाहिला. म्हणजे असं की अंकुरित सगळ्याची भेल, त्याच्यामध्ये तेल, तिखट, मीठ कुठलंही आपण वापरत नाही. अच्छा, काय काय मसाले वापरतात तुम्ही? मसाला, जवसाची चटणी, काळं मीठ, थोडासा चवीपुरतं तो चाट मसाला येतो तो, आणि स्वीट कॉर्न, चणे, दाणे, मूग आणि त्याच्यामध्ये आपण अजून हा एक प्रयोग करतोय की हे सगळं प्रोटीनयुक्त बीट्स, गाजर, काकडी, टमाटर असे प्रयोग. आणि तेल वापरतच नाही, तेल नाही, अजिबात तेल वापरत. म्हणजे पूर्ण निसर्गाचं जसं आहे तसं बस निसर्गाचं मिश्रण करून तुम्ही निसर्गाला म्हणजे येणाऱ्याला देतात. ग्राहकांचे काय रिस्पॉन्स असतात? ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि ज्यांनी एकदा तरी खाल्ली ही आणि त्याला महत्त्व कळलं की ते पुन्हा माझ्याकडे परत येतात. बरं, मला एक सांगा, तुम्ही फोटोग्राफर आहात, हां, प्रेस फोटोग्राफर आहात, पत्रकार आहात, तुमच्या डोक्यात का बरं आलं की असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे? कसं झालं की मधल्या काळात, त्या कोरोनाच्या काळामध्ये असंख्य अडचणी पत्रकारांना आलेल्या आहेत, वृत्तपत्रावर आल्या. त्याच्यामुळे कसं झालं की कुठेतरी रोजगार आमचा पण कमी झाला. मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या धावपळी, पुढं शिक्षणाचे, मुलीचं हे 2, तर त्याचं शिक्षण महत्त्वाचं होतं, शिक्षणाचा खर्च, घर भाडं, हे सगळं करत असताना कुठेतरी आपल्याला फावल्या वेळात 2 पैसे रोजगार मिळावा म्हणून हा व्यवसाय मी सुरू केला. अरे वा. काय होतं की सकाळी मी इथे 6-6:30ला येतो, 9:30 वाजेपर्यंत, 9:15 वाजेपर्यंत बसतो. नंतर इकडनं गेलो की आपली फोटोची तयारी आहे, म्हणजे शहरातल्या घडामोडीवर करडी नजर ठेवून फोटो काढायला जावं लागतं. छत्री तलाव परिसर मॉर्निंग वॉकसाठी अनेकांची पहिली पसंती आहे. दररोज अनेक जण या भागात वॉकसाठी येतात. सकाळी सकाळी अनेकांचं लक्ष नागरे यांच्या भेलच्या स्टॉलकडे जातं. त्यांनाही प्रश्न पडतो, डाएट आणि हेल्थ कॉन्शियस लोकांना जेव्हा या भेळीची खासियत कळते तेव्हा ते जाम खुश होतात. अंकुरित भेळ खाता खाता नागरे यांच्या प्रयोगाचं कौतुक देखील करतात. ही भेळ पूर्णतः नैसर्गिक आहे. यात अंकुरित म्हणजे मोड आलेले चणे
वाटाणे, मका, मोड वगैरे कडधान्य असतात. यासोबतच काकडी, बीट, गाजर, टोमॅटो यांनीही भेळची लज्जत वाढते. यातलं काहीच शिजवलं जात नाही आणि तेलाचा वापर तर मुळीच होत नाही. मसाले देखील घरीच तयार केलेले आहेत. त्यामुळे शरीराला आतून बाहेरून बळकट करण्यासाठी ही भेल मदत करते असे अनेकांचे म्हणणे आहे. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. ही अंकुरित भेळ नियमित खाणाऱ्याला आतून बाहेरून स्ट्रॉंग करते. कोरोना काळात अनेकांना बराच वेळ मिळत आहे. ही वेळ कॅश कशी करायची हे शशांक नागरे यांनी करून दाखवलं. ही भेळ टेस्ट करायला अमरावतीकर पहाटे 6 ते सकाळी 9 पर्यंत या वेळेत मुद्दाम छत्री तलावावर जातात. या ठिकाणी अनेक ग्राहक रोज येतात, नियमित येतात. एक ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांना विचारूया. सर, तुम्हाला काय वाटतं या भेळच्या प्रयोगाबद्दल? भेळ म्हणजे हा अमरावतीतला पहिला प्रयोग नाही, मी महाराष्ट्रातच पहिला प्रयोग हा पाहिलेला आहे आणि प्रोटीनयुक्त आहे. जसं लाईफस्टाईल डिसऑर्डर, काही रोग आहे, आजार आहेत काही ज्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो, BP असो, शुगर असो, त्याच्यासाठी लोक इकडे छत्री तलावामध्ये आमच्या अमरावतीला फिरायला येतात. पण सकाळी सकाळी चहा किंवा आणखी काही तेलयुक्त तळलेले पदार्थ खाल्ल्यापेक्षा आयुर्वेद सांगतं की असं कडधान्य, मोड आलेले धान्य ते खायचे. पण ती सिंगल माणसासाठी किंवा आणखी लोकांसाठी सुविधा नव्हती. शशांक भाऊंनी दुकान सुरू केलं, त्याच्यामुळे आता ती भेल खायला मिळते. त्याच्यात मटकी आहे, मूग आहे, चणे आहे, शेंगदाणे आहे, प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत. तब्येतीसाठी खूप चांगलं आहे, आरोग्यासाठी. सकाळी सकाळी नेमकं खायला पाहिजे, ते नक्कीच खायला पाहिजे. सर्व अमरावतीकरांनी टेस्ट करायला पाहिजे. जबरदस्त. जसं त्यांच्या बोटात जादू होती कॅमेऱ्याची, त्यांचा जो विजन होती, तसं याच्यात एक कला आहे, याच्यात एक विजन आहे त्यांचं. सुपर. नागरे यांचे चाहते देखील खूप आहेत. ते सुद्धा नियमित नागरे यांच्या जय गजानन माऊली अंकुरित भेल स्टॉलला भेट देतात. या नव्या प्रयोगाची टेस्ट घ्यायला आपणही सकाळी छत्री तलावावर एक चक्कर मारू शकता. कोरोना, त्या पाठोपाठ आलेला लॉकडाऊन, अनेक क्षेत्रात झालेले बदल, व्यवसायात झालेले बदल, या सर्व बाबींना काही जणांनी नकारात्मक पद्धतीने घेतले तर काही जणांनी सकारात्मक पद्धतीने घेतले. आपण आता ज्या ठिकाणी उभं आहोत ते जे शशांक नागरे आहेत, कोरोनापूर्वी म्हणा, लॉकडाऊनपूर्वी म्हणा किंवा त्यांचा अपघात होण्यापूर्वी म्हणा, कोरोनापूर्वीच त्यांच्यावर एक मोठं संकट आलं होतं, त्यांचा मोठा अपघात झाला होता. त्यातून उठल्यानंतर कसेबसा आपला आयुष्याची सुरुवात करत असताना पुन्हा कोरोना लॉकडाऊन पिरियडमध्ये कुठलीही हिंमत न हारता परिवाराच्या मदतीने यांनी एक स्प्राउट भेल, अंकुरित भेल हा एक नवीन प्रकार अमरावतीत सुरू केला. पहिल्या दिवसपासूनच छत्री तलाव परिसरात असलेल्या या त्यांच्या उपक्रमाला ग्राहकाच्या वतीने सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या या उपक्रमाला जास्तीत जास्त अमरावतीकरांनी भेट देऊन त्यांच्या या अंकुरित भेलचा, स्प्राउट भेलचा लाभ घ्यावा अशी. सुनील इंदू, अमन ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.